नमस्कार मंडळी, मजेत ना? आशा करते मजेत असाल. आपण पाहत आहात काटक फिल्मी अस्सल मराठी वाहिनी. बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला आणि सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग. अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सई आपल्या उत्तम अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. सई 1.5 दशकाहून जास्त काळापासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. तिला काही वाईट अनुभव आला आहे का, असं एका मुलाखतीत विचारण्यात आलं. त्यावर तिने प्रवासातील एक प्रसंग सांगितला. सई ताम्हणकरने सिनेक्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा ती बसने सांगली ते मुंबई प्रवास करायची. तेव्हा बसमध्ये घडलेली एक धक्कादायक आता सुरूने सांगितली आहे. हॉटर प्लायला दिलेल्या मुलाखतीत त्यावर चालताना काही आयुष्यात कधी वाईट अनुभव आले आहेत का, असं विचारल्यावर सुरूने एक बसमधील तो प्रसंग सांगितला. सई म्हणाली, मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा रात्री सांगलीतून बसमध्ये बसायचे आणि सकाळी मुंबईत पोहोचायचे. एकदा बसने प्रवास करत होते. माझ्या पाठीमागे एक मुलगा बसला होता. मागून एक हात माझ्या शरीराभोवती आला. त्याने माझा हात दंडाजवळ पकडला आणि मी घाबरले. मग मी त्याचा हात पकडला, जोरात ओढला आणि तो पिरगाळला. त्याला म्हटलं, भावा, पुन्हा तुझा हात इकडे आला तर तुला तुझा हात मोडलेला मिळेल. मी घाबरत नाही कुणाला. तो ओरडला होता इतक्या जोरात मी त्याचा हात पिरगाळला. सुरूने मुंबई शहर महिलांसाठी सुरक्षित असल्याचं नमूद केलं. मुंबई खूप चांगलं शहर आहे. कारण तुम्ही रात्री प्रवास करत असाल आणि तुमच्याबरोबर असं काही घडलं, तुम्ही मदत मागितली तर लोक मदतीला येतात. लोक येऊन खरंच मदत करतात, ते व्हिडिओ शूट करतात असं नाही. मी तरी असं पाहिलेलं नाही. मी लोकांना मदत करताना पाहिलं आहे, असं सई ताम्हणकरने सांगितलं. दरम्यान सई ताम्हणकरचा नुकताच 38वा वाढदिवस झाला. सुरूने तिच्या वाढदिवशी तिचा स्वतःचा ब्रँड सुरू केला आहे. तिच्या ब्रँडचं नाव मॅडम एस आहे. क्वीन ऑफ सॅसिट्यूड असा या नावाचा अर्थ होतो. आपला स्वभाव असा असल्याने ब्रँडसाठी हे नाव निवडलं असं सुरूने ही आनंदाची बातमी शेअर करताना सांगितलं. सईच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती भूमी पेडणेकरच्या भक्षक चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकली होती. लवकरच ती मटका किंग सिरीजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहे. तर मंडळी, सई ताम्हणकर बरोबर घडलेल्या घटनेबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट करून जरूर कळवा. व टकाटक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.